मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टातील 22 भाषा व 2013 या वर्षापासून इंग्रजी भाषांमधील उत्कृष्ट साहित्यांकरिता दिला जाणारा भारतीय साहित्यिक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार हे भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार आहे. ज्ञानपीठ पुरस्काराची संपूर्ण माहिती आपण प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार देण्यास कोणत्या वर्षीपासून सुरुवात झाली? योग्य उत्तर आहे 1965. 1965 पासून भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार देण्यास सुरुवात झाली असून 1965 ते 1982 पर्यंत एकाच साहित्य कृतीसाठी हे पुरस्कार दिले जात होते. परंतु 1982 पासून संपूर्ण लेखकाच्या साहित्य कृतीसाठी हे पुरस्कार दिले जाते. पुढचा प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्कार हे कोणामार्फत दिले जाते? योग्य उत्तर आहे भारतीय ज्ञानपीठातर्फे. भारतातील लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी टाइम्स ऑफ इंडियाचे प्रकाशक साहू जैन यांनी स्थापन केलेल्या भारतीय ज्ञानपीठातर्फे हा पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न, इंग्रजी भाषेतील साहित्यांकरिता ज्ञानपीठ पुरस्कार हे कोणत्या वर्षीपासून देण्यास सुरुवात झाली? योग्य उत्तर आहे 2013. 2013 पूर्वी ज्ञानपीठ पुरस्कार हे भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टानुसार 22 भाषेतील साहित्यांना दिले जात होते. परंतु 2013 पासून इंग्रजी भाषेचा समावेश करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, 1965 चे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले होते? योग्य उत्तर आहे शंकर कुरूप. ओठ कुशल या साहित्य कृतीसाठी शंकर कुरूप यांना 1965 मध्ये पहिले ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, 2024 मध्ये 2023 या वर्षाकरिताचे ज्ञानपीठ पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे गीतकार गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य. आतापर्यंत महाराष्ट्रातील किती व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे 4. 1947 मध्ये ययाती या कादंबरीसाठी वि.स. खांडेकर यांना, 2003 मध्ये अष्टदर्शन या कादंबरीसाठी वि.दा. करंदीकर यांना, तर 2014 चे भालचंद्र नेमाडे यांना हिंदू जगण्याची समृद्धी अडगळ या कादंबरीसाठी देण्यात आले होते. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या महिला कोण? योग्य उत्तर आहे आशापूर्णा देवी. बंगाली लेखिका आशापूर्णा देवी यांना प्रतिश्रुती या कादंबरीसाठी हे पुरस्कार देण्यात आले होते. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका.